नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2026 ला एक आलेला प्रश्न आहे. सरळ व्याजाचा प्रश्न आहे. तो बघायचा आपल्याला कसा सोडवता येईल. एका ठराविक रकमेची सरळ व्याजाचा दर पहिल्या 3 वर्षासाठी 10%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 5% आहे. जर 11 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 9,000 मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल? असा प्रश्न आहे. आपल्याला मुद्दल विचारलंय आणि तेच एकच मुद्दल आहे. ते 3 वेगवेगळ्या दरामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या मुदतीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याचं एकूण व्याज 9,000 मिळालेलं आहे. तर ते कसा सोडवायचा बघा. ते असा सोडवता येईल आपल्याला. सुरुवातीला मुद्दल आपल्याला माहिती नाही. आपण हे मुद्दल x मानू आपण. सरळ व्याज अधिक सरळ व्याज अधिक सरळ व्याज बरोबर एकूण सरळ व्याज यानुसार सोडवते. मुद्दल आपलं x आहे. पहिल्या वर्षासाठी मुदत 3 वर्षाची आहे आणि दर हा 10% आहे. आणि पुढे हे मुद्दल तेच राहणार आहे. जी मुदत आहे ही 5 वर्षाची आहे आणि दर आहे तो 9% आहे. हा 9% दर. आणि शिल्लक कालावधीसाठी, आता हा शिल्लक कालावधी, एकूण कालावधी 11 वर्षाचा आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 वर्ष, हे 5 वर्ष, 8 होतील आणि एकूण 11 होतील. म्हणजेच हे तेच मुद्दल शिल्लक कालावधीसाठी या 11 मधून हे 8 गेले, हा शिल्लक कालावधी आणि याचा दर किती आहे? 5% आणि हा 5% दर आणि एकूण सरळ व्याज किती आहे? हे 9,000. एकूण हे सरळ व्याज 9,000. आता सोडवा हा. यांचा गुणाकार करून घ्या वरील अंशातले जे काय असतील त्यांचा. 10×30 हा x अधिक 9×45 x अधिक 11तून 8 गेले, 11तून 8 गेले, 3 राहिले आणि हे 3 राहिले. 5×15 आणि हा तिन्हीचा छेद समान आहे म्हणून आपण काय केला, एक छेद घेतला. हा 100 बरोबर 9,000. 45, 15 आणि 30 यांची बेरीज होईल 90x बरोबर 9,000 आणि हे छेदामध्ये 100 इकडं हे गुणाकारात जातील. x बरोबर 9,000 गुणिले 100 छेदिले 90. हे 90 हे 90 कटले आणि x बरोबर 10,000. हेच तुमचं काय असणार आहे? हेच तुमचं उत्तर असणार आहे. 10,000 पर्याय क्रमांक पहिला. हाच तुमचं उत्तर असणार आहे.